स्वागत है आपका जनता न्यूज़ के ग्राउंड लेवल रिपोर्टिंग में। और इस वक्त हम लोग SIS कॉलेज जो कि नेरुल में है उसके बाहर है और यहाँ पे आप देख सकते हैं मेरे पीछे कुछ दिनों से यहाँ पे जो SIS के कामगार लोग हैं जो वो यहाँ पे उपोषण के लिए बैठे हैं। आप देख सकते हैं यहाँ पे बोर्ड लगाया गया है कामगार हितकर्णी सभा। इन लोगों की तरफ से यहाँ पे उपोषण किया जा रहा है। 19 तारीख से ये लोग यहाँ पे बैठे हैं और इनकी जो मांगे हैं वो यहाँ पे वो लेकर बैठे हैं। हम उनसे आइए जानते हैं यहाँ पे जितने भी कामगार बैठे हैं उनसे कि उनकी मांगे क्या क्या है और क्या वजह है उनकी उपोषण करने की। सबसे पहले हम ये जानेंगे, हमारे साथ यहाँ पे इस वक्त SIS कॉलेज के सुपरवाइज़र जो है वो मौजूद है। सर, हमें सबसे पहले ये बताइए कि आप यहाँ पे आज अपने लोगों के साथ, अपने यूनियन के साथ बैठे हैं उपोषण के लिए 19 तारीख से। वजह क्या है इस उपोषण की और कैसे शुरुआत हुई इसकी? आम्ही उपोषणाला 19 तारीखपासून जवळजवळ आता 8वा दिवस आहे बसलेलो आहे। कामगार हितकारणी सभा या आमच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। कारण 54 वर्करांना विदाउट इंटिमेशन आम्हाला सर्वांना 1 महिन्यापूर्वी काढलेले कामावरतून आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही गेटवरती तिकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला धरणे आंदोलन केलं 4 तारीख ते 17 तारीख। पण त्याच्यामध्ये पण आम्हाला कॉलेज प्रशासनाने न्याय दिला ना आमच्या कॉन्ट्रॅक्टर PNS अपकीप सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोघांनी साथ दिली। कारण हे दोघं संगनमताने आमच्यावरती अन्याय करत आहेत आणि हे पहिल्यापासूनच जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून आम्हाला कामावरून काढण्याचा प्रयत्न करत आहे। कारण आम्ही इथं युनियन टाकलेले आहे, तर युनियन हा प्रकार त्यांना नको होता, पण आम्ही युनियन ही आमच्या हक्कासाठी टाकली होती की या वर्करांना 17,000चं बिलिंग येत होतं कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याच्यातून एकदम काडीमोल म्हणजे 7,000 रुपये ह्यांच्या हातामध्ये पगार देत होता आणि 200 रुपये 250 रुपये PF कटिंग करत होता। म्हणजे एवढा पैसा तो माणूस खात होता आणि ह्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवायला गेलो वर्करांच्याबद्दल। शिवाय आम्हाला सुपरवायझरना बोनस लीव सॅलरी देत होता त्यावेळेला आणि वर्करांना देत नव्हता। मग हे कुठेतरी आम्हाला कळलं की हे कामगारांवरती अन्याय करतात आणि सुपरवायझरला खुश करण्यासाठी सुपरवायझरनी कोणाला सांगायचं नाही बोनस येतो लीव सॅलरी येते, पण म्हणजे ते खुश होतील आणि कामगारांना दाबून ठेवतील, हा त्यांचा प्रकार होता। मग ह्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवला आणि युनियन स्थापन केली। त्याचा राग मनात धरून त्यांनी जवळजवळ 4 ते 5 वर्ष असा आम्हाला असहाय्य हे दिलेलं आहे, त्रास दिलेला आहे की आम्हाला एक दिवस नको तसं असं म्हणजे त्रास इतका झालेला आहे आम्हाला की म्हणजे एक दिवस आम्ही म्हणजे एक दिवस आम्ही मरण ही झालेलं आहे, मरण यातना ही केलेल्या आहेत इथं। इतका त्रास या लोकांनी आम्हाला दिलेला आहे। आणि आता तुम्हाला सांगतो मॅडम की रात्र आणि दिवस ह्या महिला जवळजवळ 19 तारखेपासून ह्याच्यामध्ये बसतात झोपतात। ह्याच्यामधून तुम्ही बघू शकता वरती की छत कसे गळत आहे आणि अशामध्ये उभे राहतात रात्रीचे। पण ह्या लोकांना बिलकुल पण महिलांची किंवा कोणाची कदर नाही, कीव येत नाही आहे। इतकं प्रशासन मुजोर झालेलं आहे आणि लोक पण येतात आपले हे करून जातात, पण कोणी न्याय द्यायला सक्षम असा माणूस कोणी येत नाही आहे। तर ह्या लोकांना काय पडलेली नाही आहे, कारण मराठी माणसाला कोण न्याय देणार? हे साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी हा एक माणूस इकडं कॉलेज प्रशासन आणि तिकडं PNS अपकीप सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीवाला हे दोघे पण मिळून संगनमताने त्रास देतात। तर ना आमच्या इथं कोण ना भेटायला आला ना काय झालं ना काहीच झालेलं नाही। अशा पद्धतीची आमची परिस्थिती आणि आज 8वा दिवस आहे। महिलांबद्दल सुद्धा ह्या लोकांना कोणतीही किंमत नाही आहे। हम और महिलाओं से जानना चाहेंगे, खास करके यहाँ पे जितनी महिलाएं बैठी हैं, आप हमें बताइए क्या क्या परेशानी आपको कॉलेज की तरफ से हो रही है, किस तरह से कॉलेज के लोग जो है वो आपको परेशान कर रहे हैं? अरे हम लोग को परेशानी की बात तो ये है कि हमको काम पे लेना चाहिए, यही परेशानी आम्हाला कामावरती घ्यायला पाहिजे, हे आम्हाला त्यांची परेशानी आहे। कारण आम्ही 10-15 वर्ष झालं एवढी सगळी वर्कर सुपरवायझर काम करत आहेत, तरी पण त्यांनी सुपरवायझरला काढण्याचा प्रयत्न केला, काढलंच त्यांनी। मग आम्ही घ्या म्हटलं तर आम्हाला पण त्यांनी बाहेर ठेवलं। कशासाठी बाहेर ठेवलं? काय वर्कर तुमचं काय मर्डर केली, खून केला, चोऱ्या केल्या, काय केल्या, काय कारण बाहेर ठेवण्याचं? आम्हाला कामावरती घ्यायला पाहिजे ना त्यांनी। अशा चुक्या तरी काय आहेत? बाहेर ठेवतात, कोणी येतं आतमध्ये जातं, गुपचूप निघून जातं, असं काय आहे? एका रात्रात त्यांनी आम्हाला काय सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर तुमचं गेलं। असं एका रात्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जाऊ शकतं का? मग गेलं तर गेलं, आम्हाला अगोदर सांगायचं, गेलं ते सोडून द्या, पण दुसरा आलाय ना कॉन्ट्रॅक्टवाला त्यांना घ्यायचं ना आम्हाला। BVG म्हणून एक कॉन्ट्रॅक्टवाला आलाय, त्यांना आम्हा सर्वांना कामावरती घ्यायला पाहिजे ना।
कॉलेजने बोलायचं बाबा आहेत पहिली वर्कर घे, बरं त्यांनी सुपरवायझरसाठी बाहेर बसले, ठीक आहे चल आपण घेऊ शकतो ना. असं काय चुक्या केल्यात की तो आमच्याकडे बघायला मागत नाही किंवा घ्या म्हणत नाही किंवा आत येऊन देत नाही. चोऱ्या तर नाही करत ना आम्ही आज जाऊन. मग असं का, कशासाठी असं महिलांना असला एवढा काय विरोध करतो तो? त्याला जेंट्स कुठून आणायचं? महिला एवढ्या दिवसापासून काम करतात, त्यांची जर बाजू घेत नसेल तर असल्या कॉलेजचा उपयोग काय आहे? कशासाठी यांना कॉलेजमध्ये मुलांना तरी ॲडमिशन द्यायची आणि चालवायचं, तरी लॉक लावायचं ना त्यांना. महिलाओं को इतने दिन से यहाँ रखा जा रहा है, आप बैठे हैं यहाँ पे उपोषण के लिए, आपको घर की ओर से आपकी जो आर्थिक परेशानी है वो आपको कितना तकलीफ हो रहा है? यहाँ पे आप बैठे हैं बिना काम के, वो लोग आपको अंदर नहीं आने दे रहे, तो आपको इससे क्या क्या तकलीफ हो रही है? पाऊस येतोय म्हणावं, पावसात आम्ही भिजतोय, पावसात भिजल्या जातोय, घरचा पण प्रॉब्लेम आहे, भाड्याची घर आहे ती, महिनाभर आम्ही इथं बसलोय, हातावली पोट आहे ती, आम्हाला यांनी आत घ्यावं अशी आमची हीच मागणी आहे, दुसरी काही मागणी नाही आमची. आम्हाला कामावरती त्यांनी ताबडतोब घ्यायला पाहिजे, आज उद्याच त्यांनी आम्हाला कामावरती घ्यायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आमची मागणी काय नाही, फक्त एवढ्या लोकांना काम पाहिजे. कारण एवढ्या दिवस ही लोक इथं राबले, तेवढ्या 5-5 माळ्याच्या बिल्डिंगा त्यांना बनवलेत. आम्ही लोकांनी किती घाण कामं केले, सिमेंटची कामं केली, आम्ही स्वतःचा पैसे खर्च करून दवाखाना केला. कशासाठी? कामासाठीच ना. आमच्या पोटाला गरज आहे म्हणून तर आम्ही आलो ना कामाला. तेव्हा तो त्यांना गरज नाही आहे, ती स्वतःहून बाहेर गेले. ते असं कोणी स्वतःहून काम सोडून बाहेर जात नसतं. जैसे इन्होंने बताया कि कॉन्ट्रैक्टर बदल दिया गया है, ऐसा कहा जा रहा है, तो कॉन्ट्रैक्टर की तरफ से क्या, आप जब कॉन्ट्रैक्टर के पास इसके बारे में बात करने गए तो कॉन्ट्रैक्टर की तरफ से आपको क्या जवाब मिला? कॉन्ट्रॅक्टरच्या तर्फे आम्हाला असं सांगण्यात आलं की आमचा ठेका रद्द झालेला आहे. बट ठेका रद्द झाला तर आम्ही कॉन्ट्रॅक्टरना हे विचारलं की ठेका रद्द झाला आहे तर SIS कॉलेजने तुम्हाला कोणतं तरी मेल पाठवला असेल. आमचे वर्कर कामगार इथं आले गेटवरती आणि इथं आल्यावरती गेट बंद केलं आणि आतमधून टाळा मारला की तुमचं कॉन्ट्रॅक्ट गेलं आहे किंवा तुम्हाला आतमध्ये न घेण्याचं परमिशन नाही आहे असं सांगण्यात आलं. मग आम्ही विचारलं कॉन्ट्रॅक्टरला, जर तुम्हाला काल रात्री जर त्यांचा मेल आला असेल किंवा पत्र आलं असेल तर ते दाखवा ना आम्हाला की तुमचा ठेका रद्द झाला आहे. असं काहीच नाही झालं. म्हणजेच याचाच अर्थ की PNS कंपनी आणि साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी हे मिळालेले आहेत दोघं. कारण PNSचं जवळजवळ LP, जुईनगर, साईन माटुंगा, घाटकोपर या ठिकाणी अजून 5 ठिकाणी त्यांचा ठेका चालू आहे PNS कंपनीचा. फक्त इथं युनियन असल्याकारणाने इथला ठेका गेलेला आहे. पण त्यांना आता त्यांना लाजा वाटत नाहीत की ह्या महिलांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. यांचे अक्षरशः तुम्हाला सांगतो, ह्या महिला एवढ्या बसल्यावरती घरती, ती एक महिला आहे, तिचं 18 महिन्याचं मुलं आहे, ती जवळजवळ 8 दिवस इथं बसलेली, घरी पण गेली नाही. तिचा नवरा येऊन इथं ओरडून जातो की काय हे झालं आहे. परत ह्या महिलांचे पण मिस्टर वगैरे हे लोक विचारतात की बाबा कुठपर्यंत येईल. ह्यांना पण त्रास होतो, ते विचारतात ना किती दिवस असं चालणार, घरी काय आहे की नाही, काय करणार ते लोक, घरचे पुरुष मंडळी कसं जेवण बनवणार, काय करणार, हे कंटिन्यू इथं आहेत. पण ह्याचं काहीही कोणाला घेणं देणं पडलं नाही. आणि हा खूप असा मराठी माणसावरती झालेला अन्याय आहे. मराठी माणूस कुठंतरी जागा झाला पाहिजे, मराठी नेते कुठंतरी जागे झाले पाहिजेत आणि मराठी माणसाला न्याय भेटला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. और आपकी कॉलेज को क्या मांग है आपकी तरफ से? जैसे आप वहाँ पे बोर्ड पे हम देख रहे हैं, आप एक बार अगर बता दें कि आपकी क्या क्या मांगे हैं कॉलेज को लेकर, कॉलेज क्या आपको सहूलियत दे और कॉन्ट्रैक्टर से क्या मांगे हैं, ये भी आप एक बार बता दें तो शायद कॉलेज तक ये आवाज़ पहुँच पाए. आमची आता एकच मागणी आहे की हे 10 ते 15 वर्षापासून इथं नोकरी करते, यांचं आयुष्य इथं गेलेलं आहे पूर्ण. आता जवळजवळ हे तरुणाचे म्हातारे झाले, 15 वर्ष, यांनी 15-20 वर्ष इथं जर दिलेले आहेत या कॉलेजला. तर आमचं असं मत आहे की कॉन्ट्रॅक्टर येतील, कॉन्ट्रॅक्टर जातील, कोणताही कॉन्ट्रॅक्टर आला तर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये यांना सामावून घेतलं पाहिजे. एवढीच माग आहे की आमचे हे जेवढे सगळे वर्कर आहेत, कामगार, ते त्यांना आतमध्ये घेतलं पाहिजे. कॉलेज प्रशासनाकडून आमची कोणतीही दुसरी तक्रार नाही, फक्त ह्या लोकांना आतमध्ये कामावरती चढवून घेतलं पाहिजे, बस. धन्यवाद सर. तो इस तरह से आप देख सकते हैं यहाँ पे और अन्य महिलाएं भी हैं जो अपनी तकलीफ़ें बयां करना चाहेगी. आप हमें बताइए क्या क्या परेशानियाँ आपको यहाँ पे झेलनी पड़ी है जिसकी वजह से आज आपको यहाँ पे उपोषण पे बैठना पड़ रहा है? आज बारिश आ रहा है, रात के टाइम हम लोग रह रहे हैं, रात में हम लोग बस में यहाँ बैठ रहे हैं. रात के टाइम तकलीफ़ बहुत हो रही है हमको, इतनी तकलीफ़ हो रही है कि बारिश में भीग हम लोग के पाँव, कमर, कोई बीमार पड़े, दवाखाना में गए 4 लोग, वाशी में 4 लोग लेके गए, मीनाताई में 1 लेके गए, लेकिन दवाखाने वाले भी रिस्पांस नहीं देते. और SIS कॉलेज में ऐसे है कि उन लोग ने
थोड़ा तो भी हम लोग के ऊपर ध्यान देना चाहिए कि आज हम लोग ये वर्कर इतना उनके लिए हम लोग काम करें, दिल से अपना घर के जैसा काम करें, तो उन्होंने हम लोग को ऐसा मतलब एक दिन के लिए हम लोग को बाहर निकले कि दूसरे दिन हम लोग को लेना चाहिए था ना, उन्होंने गेट बंद कर दिया। जो 3 लोग उन लोग ने वहाँ से बाहर से बोल दिए कि अंदर से लॉक कर दो, उन लोगों को कोई वर्कर को अंदर लेना नहीं करके, इसके लिए हम लोग बाहर बैठ गए। अभी आप ही दरवाज़ा बंद कर देना, हम लोग को नहीं लेना करके, अगर आपने लेते तो हो जाता था, लेकिन उन्होंने लिया नहीं हम लोग को, तो नहीं लिया तो हम लोग आंदोलन चालू कर दिया। तो हम लोग 15-20 दिन तक हम लोग बाहर ही बारिश में ही बिक के पूरा दिन हम लोग को निकालते थे ऐसे ही। फिर अभी ये कॉलेज अभी हम लोग को खाली इतना ही हम लोग का रिक्वेस्ट है कि सब वर्कर को हम लोग को अंदर लिया जाए, बस बाकी कुछ हम लोग की कुछ तकलीफ नहीं है। लेकिन अभी कैसे छोटे छोटे बच्चे लोग हैं, उन लोग के किसी का घर है भाड़े से, किसी का कुछ है बहुत दूर से है, ऐसे लोग हैं, बुजुर्ग लोग हैं, उन लोग को नौकरी नहीं है, धंधा नहीं। अभी ये उम्र में नौकरी कहाँ मिलेगी, किधर मिलेगी? नहीं मिलेगी किधर भी, नौकरी मिलने वाली नहीं है किधर भी। अभी इधर है तो आप हम लोग को रिक्वेस्ट कर दो कि प्रशासन से कि हम लोग को यहाँ ले करके जॉब पे, यही मेरी तो इस तरह से जो SIS कॉलेज की तरफ से जिस तरह से इन कामगारों के साथ व्यवहार किया जा रहा है और इसी के साथ जो इनके कॉन्ट्रैक्टर है PNS, उनकी तरफ से जो जिस तरह से व्यवहार किया जा रहा है, इससे ये समझ में आ रहा है कि एक कामगार की ज़िंदगी में कितनी तकलीफ़ें उन्हें झेलनी पड़ती है। अगर वो अपना यूनियन बनाते हैं तो किस तरह से उनको यूनियन को तोड़ने की कोशिश की जा रही है, और ये एक बहुत बड़ा अन्याय है कामगार वर्ग के लोगों पे, क्योंकि वो यदि अपनी यूनियन बनाते हैं तो उनका हक है यूनियन बनाना, और उनका ये हक उनसे छीना जा रहा है। कहीं ना कहीं SIS कॉलेज के जो भी कमेटी है, जो भी ट्रस्टीज़ हैं, उन्हें ये चीज़ समझनी चाहिए कि जब लोग 15 साल से आपके यहाँ पे काम कर रहे हैं लॉयल्टी के साथ, तो कहीं ना कहीं उनके लिए भी सोचना चाहिए और उनकी जो मांगे हैं उन्हें फिर से काम पे रखने की, उस पर एक बार विचार करके। महिलाएं इतने समय से 15 दिनों से यहाँ पे बैठी है, 19 तारीख से यहाँ पे उपोषण चल रहा है, और जितनी भी महिलाएं हैं वो यहाँ पे बैठी है, तो उन महिलाओं के लिए कम से कम सोचना चाहिए, क्योंकि ये कामगार वर्ग जो है वो बड़ी मात्रा में कॉलेज में जो है वो काम कर रहा है। तो हम भी यही रिक्वेस्ट करेंगे कि इन सभी महिलाओं की और जितने भी कामगार हैं उनकी मांगों पर गौर किया जाए और जल्द से जल्द इन्हें न्याय दिया जाए। वीडियो जर्नलिस्ट अथर्व के साथ फोरम जोशी की रिपोर्ट, जनता न्यूज़, नेरुल, नवी मुंबई।